नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खानदेशी पद्धतीचे कढी आणि फुनके. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. फुनके बनवण्यासाठी आपण तुरीची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजत घालून ठेवायची आहे 4-5 तास. आपल्याला स्वच्छ धुवून डाळीला पाण्यामध्ये 2-3 तास चांगलं भिजून ठेवायचे आहे. आपली डाळ चांगली भिजलेली आहे. आता आपण हिला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ. आपल्याला डाळीसोबत लसूण आणि जिरे पण वाटून घ्यायचे आहे. आपल्याला जास्त बारीक नाही करायची आहे डाळ, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आपली डाळ वाटून झालेली आहे. आपण डाळ वाटताना पाण्याचा वापर केलेला नाही आहे. वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे ते बघूया. कांदे घेतलेले आहे आपण, 2 मोठे चिरून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे, लाल मिरची घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे. आपण डाळीमध्ये कांदे टाकून घ्यायचे आहे. कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. एक चमचा लाल मिरची घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी लागेल तेवढी तुम्ही घेऊ शकता. हळद घ्यायची आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आहे. आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला सगळे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आपण असे गोळे तयार करून इडली स्टँडमध्ये ठेवणार आहोत. तुम्हाला जर इडली स्टँडमध्ये शिजवायचे नसेल तर तुम्ही गरम पाणी करून चाळणीवरती ठेवून पण शिजवू शकता. पण आता यांना झाकण लावून 15-20 मिनिटे ते शिजून घेऊ. हे फुनके शिजून झालेले आहेत. आपण याच्यामध्ये सुरी घालून बघूया फुनक्यांमध्ये. हे बघा, आपल्या सुरीला काही लागले नाही म्हणजे फुनके शिजलेले आहेत. हे फुनके आहेत त्यांना आपण परतून घेऊयात तेलामध्ये. कढीचा मसाला बनवण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे, लसूण घ्यायचे आहे, कोथिंबीर घ्यायची आहे आणि जिरे घ्यायचे आहे. आता आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे. आपण दही घेतलेले आहे कढी बनवण्यासाठी. आपल्याला बेसन पीठ टाकायचे आहे आणि ह्या बेसन पिठाच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. आपल्याला बेसन पिठाच्या गाठी मोडून झालेल्या आहेत. आता आपण याची कढी बनवू. कढी बनवण्यासाठी आपण तेल टाकून घेऊया कढईमध्ये. जिरे मोहरी टाकायची आहे आपल्याला. कढीपत्ता टाकायचा आहे. जो मसाला दळला होता तो टाकायचा आहे. हळद टाकायची आहे आपल्याला. दही सोडून द्यायचं आहे. असं चमच्याने हलवलं नाही तर कढी फुटू पण शकते. चवीनुसार मीठ टाकायचे आहे आपल्याला. आपले कढी आणि फुनके तयार झालेले आहेत. हे फुनके तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकतात.
तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.